गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लास्ट लेक्चर मध्ये आपली जी एक्झरसाइज सुरू होती 13.14 याच्या 6व्या एक्झाम्पल पर्यंत आपण आलो होतो. आज लेक्चर नंबर 43 मध्ये आपण 7व्या एक्झाम्पल पासून सुरुवात करणार आहे. काय आहे हो 7वा एक्झाम्पल? फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ s - 4 अपॉन s - 4 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. मित्र हो, 7वा एक्झाम्पल अगदी फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आहे. सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स s - 4 अपॉन s - 4 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग which is equal to e to the power 4t लाप्लास इनवर्स s अपॉन s चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. आणि लाप्लास इनवर्स s अपॉन s चा वर्ग प्लस 3 चा वर्ग आपल्याला माहित आहे which is equal to e to the power 4t into cos 3t. आणि म्हणून लाप्लास इनवर्स s - 4 अपॉन s - 4 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग which is equal to e to the power 4t into cos 3t. हा झाला आपला 7वा एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल नंबर 8 बघू. काय आहे 8वा एक्झाम्पल? फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 16 अपॉन s square plus 2s plus 5 in bracket and its square. Solution we have Laplace inverse 16 upon s square plus 2s plus 5 and its square which is equal to 16 taken out outside the bracket before the Laplace inverse and write down which is equal to 16 Laplace inverse 1 upon s plus 1 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग. काय केलं हो आपण? s चा वर्ग प्लस 2s प्लस 1 प्लस 4 असं लिहिलं. आणि s स्क्वेअर प्लस 2s प्लस 1 म्हणजे s प्लस 1 चा वर्ग आणि प्लस 4 म्हणजे 2 चा वर्ग which is equal to 16 e to the power minus t लाप्लास इनवर्स 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग. मित्र हो, एक फॉर्म्युला जो की फार महत्वाचा आहे तो आपण आधीच लिहिलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे तो? लाप्लास इनवर्स 1 अपॉन s चा वर्ग प्लस a चा वर्ग ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग which is equal to 1 upon 2 times a चा क्यूब in bracket sin 80 minus 2t cos sin 80 minus a 80 cos 80. काय फॉर्म्युला आहे? sin 80 which is equal to हेच लाप्लास इनवर्स 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा वर्ग which is equal to 1 अपॉन 2a चा क्यूब इन ब्रॅकेट sin 80 मायनस 80 cos 80. मग हा फॉर्म्युला जर इथं वापरला तर येईल आपल्याला which is equal to 16 e to the power minus t 1 अपॉन 2 into a ची किंमत 2 त्याचा क्यूब ब्रॅकेट मध्ये sin 80 म्हणजे sin 2t मायनस 80 म्हणजे 2t आणि cos 80 म्हणजे cos 2t. आता हे जे 1 अपॉन 2 इंटू 2 चा क्यूब आहे म्हणजे 8 मल्टिप्लाय टू 16 जे बाहेर ब्रॅकेटच्या 16 आहे त्याच्या सोबत कॅन्सल झालं आणि which is equal to e to the power minus t in bracket sin 2t minus 2t cos 2t. आणि hence लाप्लास इनवर्स 16 अपॉन s स्क्वेअर प्लस 2s प्लस 5 ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग which is equal to e to the power minus t in bracket sin 2t minus 2t cos 2t. आणि हा आपला एक्झाम्पल झाला 8 नंबरचा. आता आपण एक्झाम्पल 9 वर आहोत. काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 अपॉन s प्लस 1
इन ब्रॅकेट एस प्लस वन चा वर्ग प्लस वन. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस प्लस वन, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एस प्लस वन चा वर्ग प्लस वन. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स. याची ऍडजस्टमेंट मित्र हो आपल्याला असं करता येईल 1 अपॉन एस प्लस वन मायनस एस प्लस वन अपॉन एस प्लस वन चा वर्ग प्लस वन. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जी टर्म पाहिजे तीच मिळते. आणि विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस प्लस वन मायनस लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट एस प्लस वन अपॉन एस प्लस वन चा वर्ग प्लस वन चा वर्ग. सो विच इज इक्वल टू e to the power minus t minus e to the power minus t into Laplace inverse s upon s square plus 1 square, which is equal to e to the power minus t minus e to the power minus t into cos t, which is equal to e to the power जर minus t आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये 1 minus cos t आपल्याला मिळेल. आणि हेन्स लाप्लास इनवर्स 1 अपॉन इन ब्रॅकेट एस प्लस वन, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये एस प्लस वन चा वर्ग प्लस वन ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस टी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस टी. काय झालं हो मित्र आपला आता एक्झाम्पल नंबर 9 एंड झाला. किती एंड झाला? 9 संपलेला आहे. तर आपले आता किती राहिले? 2 एक्झाम्पल राहिले. त्यामुळे आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानंतर शेवटचा एक्झाम्पल नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. 10व्या नंबरचा एक्झाम्पल, फाइंड द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 अपॉन एस मायनस 2 इंटू एस स्क्वेअर प्लस 1. सोल्युशन मध्ये वी हॅव लाप्लास इनवर्स 1 upon s minus 2 into s square plus 1. Let us convert the given function into partial fraction. Consider 1 upon s minus 2 into s square plus 1, which is equal to a upon s minus 2 plus bs plus c upon s square plus 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता आपल्याला माहित आहे डिनॉमिनेटरच्या टर्मनी आपण मल्टिप्लाय करणार आहोत इक्वेशन 1 ला s मायनस 2 आणि s स्क्वेअर प्लस 1 नी. तर लेफ्ट हँड साइडला 1 राहील, which is equal to a in bracket s square plus 1 plus bs plus c into s minus 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. Putting s is equal to 2 in equation 2, we get left hand side चा 1 which is equal to a in bracket 5 आणि a ची व्हॅल्यू आपल्याला 1/5 मिळाली. आता मात्र आपल्याला s ची किंमत 2 ठेवल्यानंतर एक व्हॅल्यू मिळाली. आता काही दुसरी व्हॅल्यू ठेवता येत नाही, त्यामुळे आपल्याला इक्वेटिंग शिवाय पर्याय नाही. इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ s स्क्वेअर ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2, वी गेट लेफ्ट हँड साइडला 0 which is equal to राइट हँड साइडला a प्लस b, a आणि b is equal to मायनस a. a ची किंमत 1/5 म्हणजे b ची किंमत मायनस 1/5. Now equating the coefficient of s on both sides of equation 2, we get left hand side ला 0 is equal to s चा कोएफिशिएंट जर कलेक्ट करायचा असेल तर bs जेव्हा -2 न मल्टिप्लाय करू त्यावेळेस -2b मिळेल आणि c जेव्हा s नी मल्टिप्लाय करू तेव्हा c मिळेल. सो विच इज इक्वल टू -2 इंटू b ची व्हॅल्यू -1/2 प्लस c आणि अशा तऱ्हेनं c ची व्हॅल्यू आपल्याला -2/5 मिळाली. पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू of a, b, c in equation 1, we get hence Laplace inverse 1 upon s minus 2 into s square plus 1, which is equal to Laplace inverse in bracket 1/5 whole divided by s minus 2 plus minus 1/5 s plus 2/5 upon s square plus 1, which is equal to 1/5 taken out before the Laplace inverse आणि write down 1/5 Laplace inverse 1 upon s minus 2
minus 1 by 5 taken out common at the numerator and write down Laplace inverse s upon s square plus 1 plus 2 by 5 Laplace inverse 1 upon s square plus 1. आता तिन्हीच्या तिन्ही टर्म आपल्याला फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आहे आणि त्यामुळे which is equal to 1 by 5 e to the power 2t minus 1 by 5 cos t minus 2 by 5 sin t. मित्र हो, hence Laplace inverse 1 upon s minus 2 into s square plus 1 which is equal to 1 by 5 e to the power 2t minus 1 by 5 cos t minus 2 by 5 sin t. अशा पद्धतीनं आपण हा 10 नंबरचा एक्झाम्पल कंप्लीट केला. आता काय करू आपण, हा जो एक एक्झाम्पल आहे हा नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ. या क्लाससाठी आपण इथेच थांबू.